नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कच्च्या पपईची भाजी। कच्ची पपई खाण्याचे भरपूर फायदे आहेत, जसे की त्वचेसाठी फायदेशीर आहे, रोगप्रतिकार शक्ती वाढवते, हाडे मजबूत करते, रक्तातील साखर नियंत्रित ठेवते। तर चला तर मग बघूया भाजीसाठी लागणारे साहित्य। इथे मी स्वच्छ पपई धुवून आणि पपईचे साल काढून घेतला आहे। 3 कांदे, 2 टोमॅटो, मिरची, आलं, लसूण आणि जिरे घेतलं आहे। एका खलबत्त्यामध्ये आपल्याला जिरे, लसूण, आलं आणि मिरची वाटून घ्यायचं आहे। तसंच एकीकडे कांदा आणि टोमॅटो हे दोन्हीही बारीक चिरून घ्यायचं आहे। अगदी आपण नॉर्मल भाजीला जसं चिरतो तसंच। कांदा टोमॅटो चिरून झाला की मग आपल्याला कच्ची पपई चिरून घ्यायची आहे। जसं आपण बटाट्याच्या भाजीला बटाट्याचे काप करतो, अगदी तसंच कच्च्या पपईचे पण काप करायचे आहेत। एका कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये आपण वाटलेलं वाटण आणि कांदा टाकून छान परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत कांदा गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत। कांदा गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये टमाटर टाकून टमाटर छान परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो तळत आला की त्यामध्ये कच्ची पपई टाकून परतून घ्या। त्यानंतर बेसिक मसाले जसे की हळद, मिरची आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या। तेलामध्ये बेसिक मसाले आणि कच्ची पपई परतून घेतली की मग त्यानंतर आपण वाटलेलं डाळव्याचं आणि शेंगदाण्याचं पीठ टाकून मिक्स करा। थोडंसं पाणी टाकून भाजी छान वाफवून घ्यायची आहे आणि तयार झाली आहे आपली मस्त कच्ची पपईची भाजी। ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती दोन्ही सोबत खाऊ शकता।